मी किशोर शहाजीराव पाटील, राहणार पाडोळी, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, स्टेट महाराष्ट्र। आमच्या चुलतीकडे पहिलं 24 HP होतं लहान। त्याची टेक्नॉलॉजी आम्हाला आवडली, काम करण्याची पद्धत आवडली। त्यानंतर 45 HP लंच झाल्यानंतर आम्ही पाहायला गेलात, आवडलं, त्याच्यामुळे मी घेतला। आपल्याकडे फर्गुसन स्टँडर्ड 35 HP होता। 2013ला घेतला मी 11व्या महिन्यात। मी सध्या नांगरण जास्त केलंय, पंजी करतो, मोगडण, पाळी। ट्रॅक्टरचं 1030चा झालता आजच्या याला, जास्त मी नांगरण केलेलं आहे आणि 45 HPचाच नांगर आहे। ही काम करण्याची पद्धत म्हणजे नांगराची जी घडी पडते ते एकदम वॉटर लेवल साफ पडते, पाणी निचरायची पद्धत ही चांगली आहे। त्याच्याबरोबर जी काम होतं त्याच्याबरोबर 1000 माझे टोटल 30,000 झालेत आतापर्यंत। आता सध्या इकडे नांगरण चालू होतं L4508, त्याला 4 व्हील ड्राईव्ह असल्यामुळं पुढचा घेर आपण टाकल्यामुळं जी टायरची घसरण होती मोठ्या टायरची आपल्या, ती तर ट्रॅक्टरपेक्षा 50% सुद्धा म्हणजे होत नाही, असं माझं तर वैयक्तिक मत आहे। कारण ह्यातली 75% ताकद ही पुढल्या 4 व्हील वरल्यात असतं, पुढले टायर जे आहेत आपले ते वरतात आणि स्लिप व्हायची पद्धत तर अजिबातच नाही। स्लिप होत नाही म्हणून त्याच्यापासून आपला म्हणजे मालकाचा एक फायदा की जी टायरला आपला खर्च जाणार आहे, आजकाल 25-30 रुपये एका टायरला लागायला मोठ्या, त्याच्यापासून आपली 50% बचत होती मोठ्या टायरची। त्याच्यामध्ये आधुनिक जे पाहिजे त्याच्यामध्ये आम्हाला पॉवर स्टेअरिंग मिळाली, 4 व्हील ड्राईव्ह मिळाला, ताकद वाढ मिळाली। त्यासाठी हा ट्रॅक्टरमध्ये त्या दोन्हीतला मला फरक वाटतो। किंवा ऑइल जे लिकेज होतं त्याचं प्रत्येक वेळेस कुठं पहिल्या पॅकिंग वगैरे टाकणं हे बऱ्याच प्रमाणात म्हणजे 99% तर काही जाणवलं नाहीत आतापर्यंत। मेंटेनन्सबद्दल आतापर्यंत तर मला काय मेंटेनन्स आलेलं नाही। 1000 तास झालेत, 1030 तास म्हणजे झाले जवळपास। 5 वेळेस ऑइल बदली झाली पुढची, पाठीमागची टोटल ऑइल बदली मला 500 तासाला कंपनीने करायला लावली। फिल्टर सहित 500, पाठीमागचा 90 नंबर ऑइल पण कंपनीकडून घेऊन मी बदली केलंय। ऑइल बदली व्यतिरिक्त काही नट लागला नाही किंवा काय नाही, फिल्टर फक्त लागले। दीपक निवृत्ती काटे, राहणार वालवड, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, स्टेट महाराष्ट्र। माझ्याकडे पहिला जुना ट्रॅक्टर होता मॅसी फर्गुसन। मी जास्त दिवस ट्रॅक्टर वापरला होता आणि मला ती चेंज करायचा होता। त्यासाठी मी आलो इथं बार्शीमध्ये, ते शोरूमला 4508 पाहिल्यानंतर 24 HPचा ट्रॅक्टर आमच्या गावात बऱ्याच दिवस झाला चालू होता वालवडमध्ये। त्याच्यामुळे ती 24 HPचा 3 ते 4 वर्ष ट्रॅक्टर चालला तिथं चांगल्या पद्धतीने। म्हणलं 45 HPचा पण ट्रॅक्टर चांगला असेल, ह्याच्यामुळे 45 HPला चॉईस केली। ट्रॅक्टर घेतल्यानंतर मी सगळ्यात जास्त काम रोटावेटरचं केलं, नंतर ट्रॉलीचं काम केलं आणि नांगराचं पण केलं, पण सगळ्यात जास्त रोटावेटरचं काम केलं। ट्रॅक्टर बरोबर कुबोटा कंपनीचा रोटावेटर घेतला, 3 महिने झाला घेतलेला। 3 महिन्यात मी 60 तास काम केलं। 60 तासात 1500 रुपये तासाप्रमाणे काम केलं मी 60 तास। 4508ची खासियत अशी की त्याला 540 आणि 750 RPMचे डबलची पेटी शॉफ्ट। त्याच्यामुळे काय होतं, साध्या रानात जर कच्च्या रानात जर गेलं तरी 750ने चालला तर भरपूर लवकरच रोटावेटिंग होत आहे। आणि नंतर हार्ड रानात गेलं 540ला चालला तर ते 540ने चालते। पण दुसऱ्या ट्रॅक्टरला असं आहे की त्याला फक्त 540च RPM आहे, त्याच्यामुळे आपल्या ह्याच्याबरोबर त्यांचं होत नाही। आपल्या ट्रॅक्टरबरोबर त्यांचा आपल्या ट्रॅक्टर इतकं त्यांचं काम योग्य होत नाही। आणि कुबोटाचा रोटावेटर त्याला डबल RPM आहे, त्याला पण ती 750ने बी चालतो आणि 540ने पण चालतो। त्याच्यामुळे त्याची खासियत अशी त्यांनी शेत भरपूर चांगलं होतं, भुसभुशीत आणि एकदम योग्य होतं। 4508चा रोटावेटर आहे ना, ती कम से कम दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा एका दिवसाला 1 एकर रोटावेटिंग आगाव करतो। आणि एका दिवसाला 1 एकर आगाव केल्यानंतर 30 दिवसात कम से कम 30 एकर होते। 30 एकरचे कम से कम 45,000 रुपयाचा जास्तीत जास्त फायदा होतो एक महिन्यात। विनायक अंबादास चौहान, मुक्काम पोस्ट गणेगाव, तालुका भूम, जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र। मेसी फर्गुसन ट्रॅक्टर होता, एक्सचेंज करून तुम्हाला सांगतो ही ट्रॅक्टर घेतला कुबेटा। पहिला ट्रॅक्टर आमच्या भागात 2-3 ट्रॅक्टर होते पहिले बारके कुबेटा 24 HPचे, आणि ते बघून आम्ही पुन्हा ही ट्रॅक्टर घेतला। आम्हाला आमच्या ट्रॅक्टरला फार 20-22 वर्ष झाली आणि ते ट्रॅक्टर 35 HPचा होता आणि थोडे मेहनतीला थोडा कमी पडत होता म्हणून आम्ही ही ट्रॅक्टर घेतला। आम्ही जवळजवळ आता 400 तास चालला। माझ्याकडे कुबेटा ट्रॅक्टर आहे L45 हा ट्रॅक्टर कुबेटा 4 व्हील, आणि ह्यापासून आम्ही रोज 10 एकर पंजे मारतो। दुसरा ट्रॅक्टर म्हणजे 7 ते 8 एकर होतो पंजे मारायचे। साधारण 1 एकर 1.5 एकरचा फरक पडतो रोज आमच्या दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये आणि कुबेटा ट्रॅक्टर 45मध्ये।
दुसऱ्या ट्रॅक्टरपेक्षा मी साधारण 30 ते 40 एकर जास्त करतो. 30-40 हजार जास्त कमी येतो.